नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण डिटेल्स रिव्ह्यू करणार आहोत LICचा कन्यादान प्लॅन. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या फ्युचरसाठी सेफ आणि गॅरंटेड इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर LICचा कन्यादान प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. या योजनेमध्ये दिवसाला मात्र 121 रुपयांची बचत करून तुम्ही तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी जवळपास 30 लाख रुपयाचा फंड जमा करू शकता. या योजनेची संपूर्ण माहिती आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. LIC कन्यादान प्लॅनबद्दल तुम्ही सोशल मीडियावरती अनेक पोस्टर पाहिले असतील, पण LIC कन्यादान प्लॅनचे ऑफिशियल नाव हे जीवन लक्ष्य प्लॅन आहे, ज्याचा टेबल नंबर आहे 933. हा एक LICचा इंडिव्हिज्युअल पार्टिसिपेटिंग लाईफ इन्शुरन्स प्लॅन आहे, ज्यामध्ये रिस्क आणि सेव्हिंग या दोन्हीचे कॉम्बिनेशन करण्यात आले आहे. या योजनेसाठी इलिजिबिलिटी कंडिशन पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. मिनिमम एज 18 वर्ष आहे, तर मॅक्झिमम एज लिमिट हे 50 वर्ष इतके आहे. 18 ते 50 वयोगटातील कोणताही व्यक्ती हा प्लॅन घेऊ शकतो. तो मॅरिड किंवा अनमॅरिड असावा अशी कुठलीही अट या योजनेमध्ये देण्यात आली नाही. सम ॲश्योर्ड म्हणजे तुम्ही कमीत कमी कितीचे रिस्क कव्हर घेऊ शकता. या प्लॅनमध्ये मिनिमम सम ॲश्योर्ड 1 लाख रुपये आहे. म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला एकत्र LICला 1 लाख रुपये देणे आहे. तुम्ही जितका पण सम ॲश्योर्ड निवडाल त्याच बेसिसवर पॉलिसीचे प्रीमियम कॅल्क्युलेट केले जाईल. तर मॅक्झिमम सम ॲश्योर्ड याची कुठलीही लिमिट देण्यात आली नाही. ते पूर्णपणे तुमच्या उत्पन्नावरती अवलंबून असेल. पॉलिसी टर्म हा प्लॅन तुम्ही कमीत कमी 13 वर्ष ते जास्तीत जास्त 25 वर्षाच्या टर्ममध्ये घेता येतो. तुम्ही जितक्या पण वर्षासाठी टर्म निवडाल त्या टर्मपैकी 3 वर्ष कमी तुम्हाला पॉलिसीचे प्रीमियम भरावे लागेल. उदाहरणार्थ, तुम्ही जर 25 वर्ष पॉलिसी टर्म निवडली असेल तर तुम्हाला फक्त 22 वर्ष पॉलिसीचे प्रीमियम भरावे लागेल. प्लॅनची पुढील माहिती आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. समजा एका 30 वर्ष वयाच्या व्यक्तीने हा प्लॅन घेतला आहे आणि आपण त्यांना 25 वर्ष इतकी टर्म दिली आहे, तर त्यांनी सम ॲश्योर्ड 10 लाख रुपये इतका घेतला आहे. या बेसिसवर त्यांना पहिल्या वर्षी 46,843 रुपये एवढा प्रीमियम भरावा लागेल, तर दुसऱ्या वर्षी प्रीमियम थोडासा कमी होईल आणि 45,835 रुपये एवढा प्रीमियम 21 वर्षासाठी फिक्स असेल. प्रीमियम पे करण्यासाठी ते इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली किंवा मंथली मोड यापैकी एकाची निवड करू शकतात. या व्यक्तीने 30व्या वर्षी पॉलिसी घेतल्यामुळे पुढील 22 वर्ष प्रीमियम भरावा लागेल आणि ज्यावेळेस त्यांचे वय 53 वर्ष पूर्ण होईल त्यावेळेस प्रीमियम भरणे बंद होईल. तर या व्यक्तीचे 22 वर्षामध्ये 10,09,000 रुपयाच्या जवळपास प्रीमियम जमा झाला आहे आणि ज्यावेळेस या व्यक्तीचे वय 55 वर्ष पूर्ण होईल त्यावेळेस त्यांना टॅक्स फ्री 26 लाख रुपये मॅच्युरिटी अमाऊंट मिळेल. पॉलिसी घेतल्यानंतर त्या व्यक्तीची कधीही डेथ झाल्यास किंवा समजा त्या व्यक्तीची डेथ पॉलिसी घेतल्यानंतर 5 वर्षांनी झाली आहे, त्यावेळेस पॉलिसीचे प्रीमियम भरणे बंद होईल आणि त्या व्यक्तीच्या नॉमिनीला किंवा मुलीला प्रत्येक वर्षी सम ॲश्योर्डच्या 10% म्हणजेच 1 लाख रुपये प्रत्येक वर्षी मिळण्यास सुरुवात होईल. आणि जेव्हा पॉलिसीची टर्म पूर्ण होईल त्यावेळेस त्या व्यक्तीच्या नॉमिनीला मॅच्युरिटी अमाऊंट मिळेल, जी 26 लाख रुपये इतकी असेल. या कंडिशनमध्ये जी अमाऊंट मिळाली आहे ते प्रत्येक वर्षी 1 लाख रुपयेप्रमाणे 20 वर्षामध्ये 20 लाख रुपये, तर मॅच्युरिटी अमाऊंट 26 लाख रुपये म्हणजे एकूण या व्यक्तीच्या नॉमिनीला 46 लाख रुपये एवढी अमाऊंट मिळाली आहे. ऑप्शनल रायडर या प्लॅनमध्ये तुम्ही थोडासा एक्स्ट्रा प्रीमियम भरून रायडर ॲड करू शकता. या प्लॅनमध्ये 4 ऑप्शनल रायडर देण्यात आले आहेत, ज्यामध्ये पहिला रायडर आहे LIC ॲक्सिडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी रायडर, दुसरा रायडर आहे ॲक्सिडेंटल बेनिफिट रायडर, तिसरा रायडर आहे न्यू टर्म इन्शुरन्स रायडर आणि चौथा रायडर आहे न्यू क्रिटिकल इलनेस रायडर. रायडरचे बेनिफिट हे तुम्ही एक्स्ट्रा प्रीमियम भरून घेऊ शकता. रायडरवरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मोड ऑफ पेमेंट तुम्ही पॉलिसीचे प्रीमियम पेमेंट करण्यासाठी इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली किंवा मंथली या 4पैकी एका ऑप्शनची निवड करू शकता. तर तुम्ही वार्षिक प्रीमियम पेमेंटवरती 2% रिबेट मिळेल आणि हाफ इयरली प्रीमियम पेमेंटवरती 1% रिबेट मिळेल. ग्रेस पिरियड ड्यू डेटनंतर प्रीमियम पेमेंट करण्यासाठी देण्यात येणारा एक्स्ट्रा कालावधी, जो हाफ इयरली, इयरली आणि क्वार्टरली मोडसाठी 30 दिवसाचा आहे, तर मंथली मोडसाठी 15 दिवसाचा आहे. ग्रेस पिरियडमध्ये एखादा क्लेम आल्यास तो पेएबल असेल. लोन फॅसिलिटी पॉलिसीचे 2 वर्षाचे पूर्ण प्रीमियम पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमच्या पॉलिसीवर लोन घेऊ शकता. त्यानंतरचं ऑप्शन आहे सरेंडर ऑप्शन. 2 वर्षाचे पूर्ण प्रीमियम भरल्यानंतर तुम्ही तुमच्या पॉलिसीला सरेंडर करू शकता.
पण पॉलिसीला सरेंडर केल्यामुळे नेहमी पॉलिसी होल्डरला नुकसानच होते, त्यामुळे कधीही पॉलिसीला सरेंडर करणे टाळावे. टॅक्स बेनिफिट. मॅच्युरिटी आणि क्लेमसाठी तुम्हाला सेक्शन 1010D फायदा मिळेल, तर प्रीमियम पेमेंटवरती तुम्हाला सेक्शन 80C फायदा मिळेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.